जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावतीची नागपूर शाखा नवीन ठिकाणी स्थानांतरित करण्यात आली आहे। महाशिवरात्री आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं निमित्त साधून नवीन शाखेचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। याप्रसंगी जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कोठाळे, उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, संपूर्ण संचालक मंडळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरीश नाशिरकर यांची उपस्थिती होती। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावतीची शाखा नागपूर येथे आम्ही उघडलेली आहे। ही शाखा पूर्वी सुर्वेनगरमध्ये होती, ती आता आम्ही स्थानांतरित करीत आहोत। आज स्थानांतर शाखेचं उद्घाटन, लोकार्पण सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आम्ही इथे घेतलं। त्यांचा हा मतदारसंघ आहे। एखाद्या मतदारसंघात माणसं मोठी करायची असेल तर ती उद्योगी झाली पाहिजे। आमचा समाजातला वेगवेगळा वर्ग, तो कुठलाही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, देशाच्या प्रगती करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट व्यक्तीचं उत्पन्न वाढवण्यास मदत करत असतात। आणि म्हणून मग ही शाखा इथे लोकार्पण करताना मला अत्यानंद होत आहे की आज देवेंद्रजी फडणवीस यांनी या शाखेचं उद्घाटन केलं, लोकार्पण केलं। त्यामुळे एक नवीन चैतन्य या मतदारसंघात निर्माण होईल आणि मला आशा आहे की या मतदारसंघातला प्रत्येक माणूस उद्योगी होईल। आज माता मा जिजाऊंच्या नावाने सुरू असलेल्या या बँकेचं आज जागतिक महिला दिनी स्थानांतरित सोहळा पार पडला आहे। खूप औचित्यपूर्ण आणि आनंददायी गोष्ट आहे। जिजाऊ बँकेला या पुढील वाटचालीसाठी मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। धन्यवाद।